हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आशा करते की सगळे छानच असाल. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सारिकाज क्रिएशन्समध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझ्या मुलाला जे मी आता पार्सल पाठवणार आहे त्याच्यात मी काय काय पाठवणार आहे ते. सो ऑलरेडी तो आता जाताना थोडंफार स्नॅक्स घेऊन गेला होता. लगेचचा इश्यू असल्यामुळे, वेटचा इश्यू असल्यामुळे जास्त देता येत नाही, त्याच्यामुळे आता थोडंसं पार्सल परत पाठवणार आहे. सो 15 ते 20 दिवसामध्ये परत त्याला पार्सल पाठवावं लागतं. सो फर्स्ट ही त्याची हा त्याचा स्वेटशर्ट आहे. त्याने इंटर्नशिप केली होती आता मायक्रोसॉफ्टमध्ये. सो एक्सबॉक्सकडून ही स्वेटशर्ट त्याला रिसीव्ह झाला आहे. हा लोगो आहे एक्सबॉक्सचा. कालच हे पार्सल रिसीव्ह झालं आहे. सो ही पाठवायची आहे. सो हे त्याच्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले होते हे स्टड्स जे आम्ही डिकॅथलॉनमधून त्यासाठी आणले आहेत फुटबॉलसाठी. सो हे पाठवायचे. सो हे सगळीकडे चालतात, टर्फ, ग्राउंड, ग्रासवरती. सो ते घेतलेले आहे ते. त्याच्यानंतर काही खिचडीचा प्रीमिक्स बनवला आहे त्याच्यासाठी मी, कारण कधी कधी तब्येत बरी नसते, हलकं फुलकं खायचं असतं. तर मोस्टली मिळते तिथे बाहेर, पण कसं असतं तेलकट असतं. सो सिम्पल असं हवं असेल तर ती मुलं केटलमध्ये बनवतात, केटल असते त्यांच्याकडे. सो हे जस्ट तांदूळ आणि डाळ भाजून छान बारीक, एकदम बारीक नाही, जाडसर वाटलेले आहेत हे. सो हे मिक्स करून पाठवले आहे. त्याच्यासाठी मसाला जो आहे तो ह्याच्यात बनवला आहे. धने, जिरं, काळी मिरी, हळद आणि हिंग फक्त टाकलेलं आहे. लाल तिखट आणि मीठ तो तिकडे ॲड करेल त्याच्या गरजेनुसार. सो हे त्याच्यासाठी हे 2 मेजरिंग कप पाठवत आहे मी, एक पाण्यासाठी आणि एक प्रीमिक्स घेण्यासाठी. सो हे आणि त्यासोबत थोडंसं टेस्ट एनहान्स व्हावा म्हणून हा मॅजिक मसाला, हा तिथे भेटत नाही त्यांच्या शॉपमध्ये. सो हा त्याला बघा मॅगीचा मॅजिक मसाला. त्याच्यानंतर हे त्यांनी डिकॅथलॉनमधून घ्यायला सांगितलं होतं. सॉकर प्लेट आहेत या, कोन्स. आय थिंक एक तर जेव्हा फुटबॉल खेळतात तेव्हा हे यूज होतं, मे बी, मला माहिती नाही. सो ही कोन्स आणि पेज. बऱ्याच जणांना पेज, भाताची पेज, तांदळाची पेज माहिती असेल. सो हे सुद्धा तांदूळ मी भाजलेत आणि मिक्सरला असे वाटून घेतलेत जाडसर. सो जस्ट हे पाणी आणि मीठ टाकून जर केटलमध्ये शिजवले तर पटकन बनतं. सो हे आणि ही त्याची इलेक्ट्रिक केटल आहे. त्यांनी ही दिल्लीला घेतली होती किंवा तो नोएडाला होता इंटर्नशिपसाठी. सो तेव्हा घेतली होती. सो ऑलरेडी त्याच्याकडे 2 केटल आहेत जे आपण पाणी गरम करण्यासाठी वगैरे वापरतो. पण असं काही बनवायचं असेल तर ही खूप उपयोगी पडते आणि इझी टू क्लीन पण असते, पटकन इझी क्लीन पण होते. सो ही एक पाठवायची. हा स्नॅक्स आहे, ह्याच्यातही स्नॅक्स आहेत, हे सगळे त्याला द्यायचे आहेत. हे जे मखाने ते मी घरीच बनवले आहेत, छान टेस्टी आणि क्रंची असतात. जर तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे जे पाऊच आहेत, त्या दिवशी APMC मार्केटचा जो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तेव्हा दाखवलं होतं मी की हे पाऊचेस आणले होते. सो हे असे स्टँडी पाऊच आहेत, बरोबर असं उभंही राहतं हे पाऊच. आणि पाठून असं सिल्वर आहे, आतूनही सिल्वर आहे, फक्त पुढून असं हे ट्रान्सपरंट आहे, झिपलॉक आहे, एअरटाईट आहे. सो असे हे मखानाचे पॅकेट्स मी बरेच बनवले आहेत. सो हे सुद्धा सेंड करायचं आहे. बाकीचा जो स्नॅक्स आहे तो आता थोड्याने आम्ही निघणार आहे सानपाड्याला जायला, कारण तिथूनच आम्ही त्याला नेहमी कुरिअर पाठवतो आणि ते 4 ते 5 किंवा कधी कधी 1 आठवडासुद्धा घेतो, पण वेळेत त्याच्या हॉस्टेलपर्यंत पोहोचतं. चला भेटूया थोड्या वेळात. दिवसभर छान पाऊस पडत आहे, बघताय तुम्ही. सो आता आम्ही निघालो आहोत सानपाड्याला आयुषला कुरिअर करण्यासाठी. आणि गाडी कुठे लावतात? ठीक आहे. सो पोचलो आम्ही सानपाड्याला. इथे सगळे हे सानपाडा रेल्वे स्टेशनजवळ सगळे हे कुरिअर ऑफिसेस आहेत. सो इंटरनॅशनल अँड डोमेस्टिक कुरिअर अँड कार्गो सर्व्हिसेस ते आपल्याला
देतात. हॉस्टेलला गेली की आई म्हणून एक गोष्ट सतत वाटत असते, आपण घरून काहीतरी त्यांच्यासाठी पाठवत राहावं. मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांच्यासाठी काहीतरी करताना मनात एक वेगळाच आनंद होतो. ज्यांची मुलं हॉस्टेलला राहतात त्या मुलांच्या आईंना नक्कीच ही फिलिंग रिलेट होईल. मी पोचलो RMG वर्ल्डवाईड कुरिअर्स अँड कार्गो इंटरनॅशनल अँड डॉमेस्टिक कुरिअर अँड कार्गो सर्व्हिसच्या ऑफिसला, जे आहे सानपाडा रेल्वे स्टेशनजवळ. गेल्यानंतर ते आपल्या पहिलं जे काही पार्सल आहे त्याचं वजन करतात आणि पॅकिंग करायला सुरुवात करतात. सो जे काही फुटण्यासारखं वगैरे असतं त्याला चांगलं ते जे बबल रॅप वगैरे असतं त्याच्यात व्यवस्थित रॅप करतात आणि एका प्रॉपर बॉक्समध्ये हे सगळं तुमचं सामान जे असतं ते असेंबल करतात व्यवस्थित. आणि जे काही फूड पॅकेट असतात, पदार्थ असतात खाण्याचे, त्यांनासुद्धा असं हे टेपिंग केलं जातं म्हणजे ते फुटत वगैरे नाहीत. बॉक्स पॅक झाल्यानंतर सगळीकडून त्याला छान असं टेपिंग करतात कॉर्नर्सला. वजन लय कमी आहे माझ्या अंदाजे डायमेन्शनमध्ये नाही. बॉक्स पॅक झाल्यानंतर त्याला छान असं हे क्लिंच फॉईलनी सगळीकडून हा बॉक्स रॅप केला जातो. इथली पॅकिंग खूप व्यवस्थित आणि प्रॉपर पद्धतीने करतात, त्यामुळे आतलं सामान व्यवस्थित राहण्याची काळजी घेतली जाते. पार्सल बुकिंग झाल्यानंतर कुरिअरचा प्रॉपर फॉलोअप आणि ट्रॅकिंगची सुविधा मिळते, त्यामुळे कुठंपर्यंत पोचलं ह्याचीही माहिती मिळत राहते. अशा प्रकारे शेवटी नावाचं आणि ॲड्रेसचं लेबल लावल्यानंतर आपलं पार्सल जाण्यासाठी तयार होतं. सो फ्रेंड्स, कसा काय वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय.